हमारी आंखें दुनिया की ओर खुलने वाली बेशकीमती खिड़कियां हैं। ये हमारे आसपास की सभी चीजों को समझने, उनके साथ जुड़ने और उनका लुत्फ उठाने में हमारी मदद करती हैं। लेकिन कभी कभी हमारी अनमोल रोशनी पर कुछ रोगों जैसे कि ग्लूकोमा के कारण ग्रहण लग जाता है। ग्लूकोमा को दृष्टि के खामोश चोर के नाम से भी जाना जाता है और यही चिंता का एक बड़ा कारण है। ग्लूकोमा आपकी आंखों को किस प्रकार प्रभावित करता है, यह समझने के लिए पहले यह जानना जरूरी है कि हमारी आंखें काम कैसे करती हैं। आंख के सामने वाले हिस्से के अंदर एक स्थान होता है जिसे हम अग्रकक्ष कहते हैं। यह अग्रकक्ष कॉर्निया, आंखों की पुतली के सामने वाले हिस्से को ढकने वाली एक पारदर्शी परत तथा आइरिस, आंखों का विशिष्ट रंग इसके कारण होता है कि मध्य स्थित होता है। एक साफ पारदर्शी द्रव जिसे एक्वस ह्यूमर कहा जाता है, इस अग्रकक्ष में बहता रहता है। एक स्वस्थ आंख में यह द्रव थोड़ी थोड़ी मात्रा में लगातार बनता रहता है और इसकी उतनी ही मात्रा लगातार बाहर निकलती रहती है। लेकिन ग्लूकोमा में यह द्रव बाहर उतनी तेजी से नहीं निकलता जितनी तेजी से इसका निर्माण हो रहा होता है। यह द्रव एक विशेष ऊतक ट्रेबेकुलर मैश वर्क, यह आइरिस तथा कॉर्निया के जुड़ने के स्थान पर स्थित होता है, के जरिए बाहर निकलता है। अगर ये अधिक मात्रा में बनने लगे या किसी कारण से इसकी निकासी अवरुद्ध हो जाए तो आंख के अंदर दबाव बढ़ने लगता है और यह दबाव आंख के पिछले हिस्से को धकेलकर धीरे धीरे वहां स्थित ऑप्टिक तंत्रिका तंतुओं को क्षतिग्रस्त कर देता है। एक ऑप्टिक तंत्रिका लाखों तंत्रिका तंतुओं से मिलकर बनी होती है और ये तंतु आंख के पिछले हिस्से में स्थित एक प्रकाश संवेदी ऊतक रेटिना से जुड़े होते हैं। ऑप्टिक तंत्रिका संदेशों को रेटिना से ग्रहण करके मस्तिष्क तक भेजती है और मस्तिष्क इन संदेशों को तस्वीरों में बदलकर समझ लेता है। अगर ग्लूकोमा का उपचार न किया जाए तो ऑप्टिक तंत्रिका की क्षति के कारण आंशिक या पूर्ण अंधापन हो सकता है। चूंकि ग्लूकोमा के लक्षण बहुत अधिक क्षति होने के बाद ही पता चलते हैं, इसलिए इसे दृष्टि का खामोश चोर भी कहते हैं। तो आइए इन्हीं सब विषयों पर चर्चा करते हैं। नागपुर से सुप्रसिद्ध नेत्र रोग विशेषज्ञ डॉक्टर वर्षा पांडे से विशेष चर्चा में। ग्लुकोमा म्हणजे मराठीत त्याला काचबिंदू म्हणतात। हा डोळ्याचा एक असा आजार आहे की ज्यामध्ये डोळ्याचं आय प्रेशर एक म्हणतो, डोळ्याचा दाब असतो तो वाढतो आणि तो वाढल्यामुळे डोळ्याचा रक्तपुरवठा कमी होतो आणि हळूहळू दृष्टीवर परिणाम होतो आणि याच्यात हळूहळू ही प्रोसेस असल्यामुळे खूप एकदम डोळा लाल होणे, दुखणे असं नसल्यामुळे पेशंटला बरेचदा ती कंप्लेंट मिस केल्या जाते किंवा लक्षात येत नाही आणि त्यामुळे बरेचदा याचं निदान उशिरा होतं आणि जेव्हा बऱ्यापैकी नजर दृष्टी कमी झालेली असते आणि म्हणून ह्याचं लवकर निदान होणं आणि लवकर लक्षात येणं हे खूप जरुरी आहे। आणि हा लहान वयापासून म्हणजे जन्मतःपासून तर वयोवृद्ध 60, 70, 80 सर्व वयोगटात हा होऊ शकतो। काय नेमके प्रकार असतात काचबिंदू ग्लुकोमाचे? जन्मतः एक असतो त्याला मी कंजेनाटल ग्लुकोमा म्हणतो। तर हा एक जन्मतः डोळ्याचे वाढ जर बरोबर झाली नाही तर अश्रूंचा जो पॅसेज किंवा डोळ्यातले आतले जे फ्लुइड्स असतात त्यांच्या फ्लो मध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं आणि त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं। नॅचरली प्रेशर वाढल्यामुळे नसेंवर प्रेशर येतं, दिसण्याच्या नसेवर प्रेशर येतं आणि बाळाची दृष्टी अंधुक होऊ लागते। आणि म्हातारपणी किंवा थोडंसं 40 नंतर दोन प्रकारचे येतात, ज्याच्यात एक अक्यूट ग्लुकोमा म्हणतो, ज्याच्यात खूप अचानकपणे डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि अचानकपणे दृष्टीवर परिणाम होतो। आणि दुसरा एक आहे की जो स्लोली वाढतो। तर हे तिन्ही प्रकारांचं जनतेला जर माहिती असली तर त्याचे निदान आणि ट्रीटमेंट लवकर होऊ शकते। लक्षणं हे 40 नंतर जो ग्लुकोमा होतो साधारण ते खूप डेंजरस किंवा त्याचं म्हणतात लवकर निदान होऊ शकत नाही, कारण की त्याच्यात खूप डोळ्यात दुखणं, लाल ठणक असं होत नाही। त्यामध्ये हळूहळू डोकेदुखी, थोडंसं डोळ्यामध्ये माइल्ड पेन आणि चष्म्याचे नंबर वारंवार बदलणे हा एक खूपच कॉमन सिम्पटम आहे जे बरेचदा मिस केलं जातं। 40शीत चष्मा लागला, परत 6 महिन्यांनी कमी दिसतंय, परत 6 महिन्यांनी कमी दिसतंय, तर वारंवार चष्म्याचा नंबर बदलणं आणि डोळ्यांना भारीपणा वाटणं किंवा डोळ्यांवरती ताण आल्यासारखं वाटणं
हे मुख्यतः त्याचे सिम्पटम्स आहेत. आणि ते बरेचदा लोक काही थकव्यामुळे असेल, रात्री झोप झाली नाही म्हणून असेल, कम्प्युटर म्हणून असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यामुळे त्याचं निदान लेट होतं. 40 नंतर रेग्युलर डोळ्यांच्या नेत्रतज्ञांकडे तपासणी करायला हवी. नेत्रतज्ञ त्यावेळेला तपासणीत जर असं वाटलं की थोडासा काचबिंदूची शक्यता आहे तर स्वतः नेत्रतज्ञच काही तपासण्या करून घेतात, जसं डोळ्याचा दाब मोजणं. आणि त्याच्यातही जर थोडंसं बॉर्डर लाईन कमी जास्त आहे असं वाटलं तर त्याच्यात एक पेरिमेट्री नावाची टेस्ट असते. नंतर त्याच्यामध्ये डोळ्याच्या आजूबाजूच्या आपल्या सेंट्रल व्हिजन एक असतं आणि एक आपल्या आजूबाजूनी जे पेरिफेरल व्हिजन असतं. सरळ बघताना आपल्याला बाजूनी काही इकडे कार आहे, इकडे टेबल आहे, खुर्ची आहे, हे आपल्याला कळतं, हे पेरिफेरल व्हिजन. तर त्या व्हिजनच्या काही टेस्ट असतात ज्याच्यामध्ये अगदी लवकरात लवकर काही साईन्स दिसतात. तरी पेरिमेट्रिक टेस्ट एक खूप महत्वाची आहे. आणि डोळ्याच्या आतला पडदा, ऑप्टिक नर्व जी डोळ्याची मेन नस असते, त्याच्यामध्ये पण चेंजेस येतात. तर नेत्रतज्ञांकडनं तपासणी केल्यावरती त्यांना जर कुठेही शंका वाटली तर या नंतरच्या तपासण्या करणं जरुरी असतं आणि त्यांनी निदान लवकर होतं. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की अर्ली डायग्नोसिस, लवकर निदान होणं हे खूपच महत्त्वाचं आहे. लवकर जर निदान झालं तर त्या रुग्णांना केवळ ड्रॉप्स टाकण्यानी त्यांची ग्लॉकोमा किंवा काचबिंदू कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि आयुष्यभर त्यांची दृष्टी व्यवस्थित राहू शकते. पण जर निदान उशिरा झालं तर मात्र नुसतं ड्रॉप्सनी बरेचदा कंट्रोल होत नाही. तशा रुग्णांना मग लेझरची ट्रीटमेंट लागू शकते किंवा मग ऑपरेशनचा सुद्धा उपाय असतो. ऑपरेशन केल्यानंतरही ग्लुकोमा हा पूर्णपणे बरा होतो का? ऑपरेशन केल्यावर नाही, काही प्रमाणात प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, त्यामुळे पुढची जी वाढण्याची प्रोसेस असते ती थांबते. पण बऱ्याच रुग्णांना ड्रॉप्सची सपोर्ट किंवा पुढे ड्रॉप्स चालू ठेवावे लागतात. आणि एकदा प्रेशर जर कंट्रोल राहिलं तर दृष्टी जाण्याची भीती नसते. आपल्या समाजामध्ये एक निग्लिजन्सचा खूप मोठा एक भाग आहे की डोळ्याला जर काही झालं, देख लेंगे, बाद में ठीक हो जाएगा, बाद में जाएंगे डॉक्टर के पास, छोटी सी बात है, कुछ नहीं होता, अशा प्रकारचे निग्लेक्ट करणारे खूप सारे विषय आहेत. हे विषय लोकांसाठी कितपत घातक होऊ शकतात? हे नक्कीच घातक आहे. स्पेशली काचबिंदूमध्ये हे नक्कीच घातक आहे. इतर आजारांमध्ये तुम्ही मोतीबिंदू झाला, पूर्ण आंधळे झाले तरी ऑपरेशन झाल्याबरोबर पूर्ण नजर येते. काचबिंदूला म्हणतात इररिव्हर्सिबल ब्लाइंडनेस. एकदा जर त्या माणसाची दृष्टी जर काचबिंदूमुळे गेली तर तुम्ही कितीही मोठा भारी लेन्स टाका किंवा कितीही भारी ऑपरेशन करा, ती एकदा गेलेली दृष्टी येत नाही. त्यामुळे काचबिंदूमध्ये जी दृष्टी आहे ती वाचवणं आणि पुढची दृष्टीचा नाश नाही व्हायला पाहिजे यासाठी ट्रीटमेंट असते. त्यामुळे निग्लिजन्स अगदीच लोकांनी म्हणजे टाळावा आणि याबद्दल समाजामध्ये नक्कीच जागरूकता हवी की ज्यामुळे हे मुख्य कळायला पाहिजे की काचबिंदूमुळे इररिव्हर्सिबल ब्लाइंडनेस होतो, जो परत एकदा गेलेली दृष्टी परत येत नाही, म्हणून त्याला आपण रिस्की म्हणतो. मोतीबिंदूपेक्षा जास्ती ते डेंजरस आहे. आपण जर वर्षा पांडे मॅडमच्या क्लिनिकची बाबतीत जर बोलायला गेले तर कोणते फॅसिलिटीज डोळ्यांच्या व्याधीकरिता उपलब्ध आहेत? ते काचबिंदूंचं प्रेशर घेतलं जातं, फंडस एक्झामिनेशन मागची रेटिनाची होते, पेरिमेट्री जी म्हणतो, जे फील्ड टेस्टिंग म्हणतो, ते फॅसिलिटी आपल्याकडे आहे. आणि रेग्युलर या पेशंट्सला रेग्युलर फॉलोअप, कारण त्यांचं नियमित चेकअप खूप जरुरी असतं. तर त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना जागरूक करत असतो आणि त्यांची दृष्टी त्याच्यासाठी अवेअरनेस काही माहिती पुरवत असतो.